नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापार तोल आणि व्यवहार तोल या ज्या दोन संकल्पना आहेत, या दोन संकल्पनांच्या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे, ही सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला व्यापार तोल किंवा व्यवहार शेष म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तू आणि सेवांची आयात निर्यात होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आयात निर्यातीतून येणी देणी निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. प्रामुख्यानं आयात निर्यात वस्तूचं जे काही वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण प्रामुख्यानं दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तू असं केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय व्यवहारातून निर्माण होणारी जी येणी आणि देणी निर्माण होतात, त्यांचा हिशेब ठेवण्याच्या संदर्भामध्ये व्यापार तोल आणि व्यवहार तोल या ज्या दोन संकल्पना आहेत, त्या दोन संकल्पना वापरल्या जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तू या दोन्हींची चर्चा करत असताना किंवा माहिती घेत असताना दृश्य वस्तूंच्या मध्ये प्रामुख्यानं अन्नधान्य असेल, कापड असेल, सोने असेल, यंत्रसामग्री असेल, या ज्या काही मूर्त स्वरूपाच्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूंचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तर अदृश्य वस्तूंचा विचार करत असताना प्रामुख्यानं यामध्ये बँका असेल, विमा वाहतूक असेल, या ज्या काही सेवा आहेत, ज्यांना आपण अमूर्त स्वरूपाच्या सेवा असं म्हणत असतो, यांचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं वर पाहिल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारामधून जी येणी आणि देणी निर्माण होतात, त्यांचा हिशेब ठेवण्याच्या संदर्भामध्ये व्यापार तोल आणि व्यवहार तोल या ज्या दोन संकल्पना आहेत, त्या वापरल्या जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. या दोन्ही संकल्पनांचा विचार करत असताना सुरुवातीला व्यापार तोल किंवा व्यापार शेष, बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे नेमकं काय आहे हे सुरुवातीला पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यवहारामधून निर्माण होणारी येणी आणि देणी यांचा हिशेब ठेवण्याच्या दृष्टिकोनातून व्यापार तोल ही संकल्पना वापरली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजेच की साधारणतः 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आयात आणि निर्यातीचं पैशातील मूल्य ज्याच्यामध्ये दर्शवलं जातं, त्यास आपण व्यापार तोल असं म्हणत असतो. प्रामुख्यानं व्यापार तोल देशाच्या आयात निर्यातीचा जमा खर्च असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. देशाच्या आयात निर्यातीचा जमा खर्च याचा विचार करत असताना प्रामुख्यानं या जमा खर्चामध्ये फक्त दृश्य वस्तूच्या आयात निर्यातीचे हिशेब मांडले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की व्यापार तोल किंवा व्यापार शेष याचा ज्यावेळेला आपण विचार करत असतो, त्यावेळेला व्यापार तोल देशाच्या आयात निर्यातीचा जमा खर्च असतो असं जरी म्हटलं जात असलं तरी प्रामुख्यानं या व्यापार तोलामध्ये फक्त ज्या दृश्य वस्तू आहेत, त्या दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातींचा हिशेब मांडला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अर्थात या दृश्य वस्तू म्हणजेच अन्नधान्य असेल, कापड असेल, यंत्रसामग्री असेल, कोळसा असेल, लोखंड असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, यासारख्या ज्या काही जड वस्तू आहेत, त्या जड वस्तूंचा समावेश प्रामुख्यानं दृश्य वस्तूंच्या मध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीचं मूल्य ज्याच्यामध्ये दर्शवलं जातं, त्याला आपण व्यापार शेष किंवा व्यापार तोल असं म्हणत असतो. प्रामुख्यानं व्यापार तोल किंवा व्यापार शेष याच्या ज्या काही व्याख्या आहेत, त्या व्याख्यांचा ज्यावेळेला आपण विचार करत असतो, त्यावेळेला सुरुवातीला जी पहिली व्याख्या आहे, बेनहॅम यांनी दिलेली जी व्याख्या आहे, ही व्याख्या या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर देशाचा व्यापार तोल हा निर्यातीचं मूल्य आणि भौतिक वस्तूच्या आयातीच्या दरम्यान असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं याच्यामध्ये दृश्य वस्तूच्या आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये देण्या घेण्याचा लेखा म्हणजे व्यापार तोल असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं व्यापार तोलामध्ये प्रामुख्यानं दृश्य वस्तूंच्या आयातीचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. एखाद्या देशाने विशिष्ट कालखंडामध्ये दृश्य वस्तूची आयात आणि निर्यात केलेली असेल, तर त्याची सूचीबद्ध नोंद व्यापार तोलामध्ये घेतली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि यालाच या ठिकाणी आपण व्यापार तोल असं म्हणत असतो. प्रामुख्यानं व्यापार तोलाच्या ज्या काही संकल्पना किंवा जे काही प्रकार आहेत, या प्रकारांच्या संदर्भामध्ये थोडक्यात जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. व्यापार तोल किंवा व्यापार शेषाचा अर्थ पाहिल्यानंतर व्यापार तोलाच्या संकल्पनांचा विचार करत असताना पहिली संकल्पना आपल्याला सांगता येते समतोल व्यापार तोल.
प्रामुख्यानं समतोल व्यापार तोलामध्ये देशाच्या एका वर्षातील दृश्य वस्तूच्या आयातीचं मूल्य आणि दृश्य वस्तूच्या निर्यातीचं मूल्य जर समान असेल तर त्याला आपण समतोल व्यापार तोल असं म्हणत असतो. म्हणजेच की आयात आणि निर्यात या दोन्हींचं मूल्य या ठिकाणी कसं असतं, समान असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आपल्याला एक उदाहरण घेता येतं की समजा भारताने एका वर्षाच्या कालावधीमध्ये 10,000 कोटी रुपयाच्या दृश्य वस्तूंची आयात केली आणि त्याच कालावधीमध्ये 10,000 कोटी रुपयाच्या दृश्य वस्तूंची जर निर्यात केली असेल तर भारताचा व्यापार तोल हा समतोल आहे असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र असा समतोल सहजासहजी साधला जाणं अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हा पहिला प्रकार व्यापार तोलातील संकल्पनेतील आपल्याला स्पष्ट करता येतो. दुसरा प्रकार आपल्याला सांगता येतो अनुकूल व्यापार तोल. प्रामुख्याने अनुकूल व्यापार तोल याचा विचार करत असताना देशाच्या दृश्य वस्तूच्या आयात मूल्यापेक्षा निर्यात मूल्य जास्त असतं तेव्हा इतर देशांच्याकडून येणं निर्माण होऊन देशाचा व्यापार अनुकूल बनतो, त्याला आपण अनुकूल व्यापार तोल असं म्हणत असतो. आपल्याला या ठिकाणी आपली जे काही दृश्य वस्तूंची आयात मूल्यापेक्षा ज्या वेळेला निर्यात मूल्य जास्त होतं तेव्हा इतर देशांच्याकडून जी येणी निर्माण होतात त्या अशा परिस्थितीमध्ये व्यापार तोल कसा बनतो, अनुकूल बनत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपल्याला वर पाहिलेल्या उदाहरणाप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा उदाहरण पाहता येतं की समजा एका विशिष्ट कालखंडामध्ये भारताने 10,000 कोटी दृश्य वस्तूंची निर्यात केली आणि त्याच कालावधीमध्ये 8,000 कोटी रुपये किमतीच्या दृश्य वस्तूंची जर आयात केली तर इतर देशांच्याकडून भारताला 2,000 कोटी रुपयाचं जे देणं निर्माण होतं त्याला या ठिकाणी आपण अनुकूल व्यापार तोल असं म्हणत असतो. म्हणजेच की प्रामुख्यानं निर्यात मूल्य जास्त आणि आयात मूल्य कमी अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला अनुकूल व्यापार तोल निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर यातला तिसरा प्रकार आपल्याला स्पष्ट करता येतो प्रतिकूल व्यापार तोल. प्रामुख्यानं प्रतिकूल व्यापार तोल याचा विचार करत असताना देशातील दृश्य वस्तूच्या निर्यात मूल्यापेक्षा आयात मूल्य जर जास्त असेल तर देशाचे देणे निर्माण होऊन व्यापार तोलामध्ये तूट निर्माण होते तेव्हा त्याला आपण प्रतिकूल व्यापार तोल असं म्हणत असतो. या ठिकाणी वरील उदाहरणाप्रमाणे आपल्याला उदाहरण घेता येते की समजा एका वर्षामध्ये भारताने 10,000 कोटी रुपये किमतीच्या दृश्य वस्तूंची निर्यात केली आणि त्याच कालावधीमध्ये 12,000 कोटी रुपये किमतीच्या वस्तूंची जर आयात केलेली असेल तर भारताच्या व्यापार शेषामध्ये किंवा व्यापार तोलामध्ये 2,000 कोटी रुपयाची जी तूट आहे ही तूट निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हे जे काही 3 प्रकार आहेत व्यापार तोलाच्या संकल्पना विचारात घेत असताना प्रामुख्यानं समतोल व्यापार तोल, अनुकूल व्यापार तोल आणि प्रतिकूल व्यापार तोल या 3 संकल्पनांच्या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे. यानंतर यातला जो पुढचा भाग आहे त्याकडे आपण वळणार आहोत. व्यवहार तोल किंवा व्यवहार शेष या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. व्यवहार तोलामध्ये एखाद्या देशातील इतर देशांशी होणारे सर्व दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील व्यवहार यांचा तपशील सादर केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं व्यवहार तोलामध्ये प्रामुख्यानं दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही वस्तूंचा विचार केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं त्या अनुषंगानं व्यवहार तोल किंवा व्यवहार शेष यांच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेल्या ज्या व्याख्या आहेत या व्याख्या विचारात घेत असताना प्रामुख्यानं किंडल बर्जर यांनी दिलेली जी काही व्याख्या आहे ही व्याख्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रामुख्यानं किंडल बर्जर यांनी काय सांगितलेलं आहे, एखाद्या देशातील नागरिकांनी इतर देशांच्या नागरिकाबरोबर केलेल्या विशिष्ट काळातील सर्व आर्थिक व्यवहाराच्या पद्धतशीर हिशेबाला व्यवहार तोल असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की ही जर व्याख्या जर आपण पाहिली किंवा विचारात घेतली तर आपल्याला दिसून येतं की एखाद्या देशातील लोकांनी इतर देशातील लोकांच्या बरोबर केलेल्या विशिष्ट कालखंडातील म्हणजेच की साधारणतः 1 वर्षाच्या कालावधीमधील सर्व आर्थिक व्यवहाराच्या पद्धतशीर हिशेबाला याच्यामध्ये दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तू या सर्व वस्तूंचा समावेश होतो. ते जे हिशेबपत्रक असतं त्याला या ठिकाणी आपण व्यवहार तोल असं म्हणत असतो. प्रामुख्यानं पुढे जाऊन पीटरसन यांनी सुद्धा
व्यवहार तोलाची जी व्याख्या आहे ही व्याख्या केलेली आहे. पीटरसननं काय सांगितलेलं आहे तर देशाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक समतोलामध्ये सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो, ज्यामध्ये काही विशिष्ट कालखंडातील एका देशाच्या नागरिकांनी जगातील इतर देशातील नागरिकांबरोबर केलेल्या व्यवहाराचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्याने किंडलबर्जर आणि पीटरसन यांनी काय सांगितलेलं आहे तर साधारणतः प्रामुख्यानं व्यवहार तोल म्हणजे एखाद्या देशाचा जगातील इतर देशांशी असलेल्या आर्थिक व्यवहाराचा पद्धतशीर हिशेब असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. दोघांनीही त्यांच्या व्याख्येमध्ये हेच स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साधारणतः यामध्ये 1 वर्षाचा कालखंड विचारात घेतला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये दृश्य आणि अदृश्य वस्तू त्याचबरोबर चालू आणि भांडवली खाती यांचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं एखाद्या देशाच्या व्यवहार तोलावरून त्या देशाच्या आर्थिक परिस्थितीची जी काही कल्पना आहे ही कल्पना आपल्याला येत असलेली पाहावयास मिळते आणि त्या अनुषंगानं प्रामुख्यानं आपण व्यवहार तोलाचं चालू खातं आणि व्यवहार तोलाचं असणारं जे काही भांडवली खातं आहे या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं देशाच्या व्यवहार तोलावरून प्रामुख्यानं देशाच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आपल्याला येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. व्यवहार तोलामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो याचा अभ्यास महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं आपण हिशेबाच्या सोयीसाठी त्याचे जे काही 2 भाग आहेत ते 2 भाग केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. यामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला चालू खाते हा पहिला भाग आणि दुसरा भाग भांडवली खाते असा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं चालू खाते याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय व्यापारामधून निर्माण होणाऱ्या वास्तव आर्थिक व्यवहारांचा समावेश याच्यामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. दृश्य वस्तूच्या व्यवहारामुळं निर्माण होणाऱ्या येण्या देण्यांच्या नोंदी तसंच अदृश्य स्वरूपाच्या व्यवहारामुळं निर्माण होणाऱ्या येण्या देण्याच्या नोंदी यामध्ये केल्या जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये प्रामुख्यानं आयात निर्यात व्यापारी माल, अचलनजन्य सोन्याची हालचाल, परदेशी लोकांचा प्रवास, वाहतूक, गुंतवणूक उत्पन्न, किरकोळ आर्थिक व्यवहार, अधिकृत व खाजगी रकमांचे हस्तांतरण, सरकारी व्यवहार ज्यांचा इतरत्र समावेश झालेला नाही आणि विमा कंपन्या या सर्व बाबींचा समावेश प्रामुख्यानं चालू खात्यामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर व्यवहार तोलाचं असणारं जे काही भांडवली खातं आहे या भांडवली खात्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रामुख्यानं यामध्ये कर्जाच्या देण्याघेण्याचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांचा समावेश या भांडवली खात्यामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. बँकांची कर्ज असतील, सरकारची कर्ज असतील, परकीय मदत असेल, विविध प्रकारचे निधी असतील, आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्थांचे व्यवहार असतील यांचा समावेश प्रामुख्यानं भांडवली खात्यामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि हे घटक साधारणतः आपल्याला दिसून येतं की यामध्ये प्रामुख्यानं अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्जे यांचा समावेश होतो. बँकांच्या कर्जांचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अधिकृत कर्जे, संकीर्ण कर्जे आणि इतर जे काही राखीव कर्जे आहेत किंवा जो राखीव निधी आहे या सर्वांचा समावेश प्रामुख्यानं भांडवली खात्यामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की व्यवहार तोलाचं असणारं चालू खातं आणि भांडवली खातं असे जे काही 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार या ठिकाणी विचारात घेणं आपल्याला गरजेचं असलेलं पाहावयास मिळतं. यानंतर यातला आपला जो पुढचा भाग आहे की प्रामुख्याने व्यवहार तोलाच्या असमतोलाची असणारी जी काही वेगवेगळी कारणं आहेत या कारणांच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. प्रामुख्याने ही चर्चा करत असताना पहिलं कारण आपल्याला सांगता येतं की चलनवाढ. प्रामुख्याने व्यवहार तोलामध्ये असमतोल का निर्माण होतो याच्या कारणांचा विचार करत असताना पहिलं कारण आपण स्पष्ट करतो की चलनवाढ. देशामध्ये चलनवाढ जर झाली तर उत्पादन घटकांच्या असणाऱ्या ज्या काही किमती आहेत त्या किमती वाढत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने उत्पादन खर्चामध्ये वाढ होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. उत्पादन खर्च वाढून वस्तूच्या किमती वाढत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. इतर देशाच्या तुलनेमध्ये किमती जास्त असल्यामुळं देशाची निर्यात घटत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि आयात वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि यामुळं व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते आणि व्यवहार तोलाचा जो काही समतोल आहे हा समतोल बिघडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे पहिलं कारण
आपल्याला स्पष्ट करता येतं की देशामध्ये झालेली जी काही चलनवाढ आहे, या चलनवाढीमुळे व्यवहार तोलामध्ये जो काही असमतोल आहे हा निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. दुसरं कारण आपल्याला सांगता येतं राष्ट्रीय उत्पन्न. प्रामुख्यानं देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर बदल झाला तर प्रामुख्यानं किंवा राष्ट्रीय उत्पन्नातील बदलामुळे आयात निर्यातीमध्ये जो बदल आहे हा बदल घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. राष्ट्रीय उत्पन्न जर वाढलं तर देशातील नागरिकांची वस्तूला असणारी मागणी वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं मागणी वाढल्यामुळे वस्तूची आयात वाढते आणि त्यामुळे व्यवहार शेषामध्ये जी काही तूट आहे ही तूट निर्माण होते आणि प्रामुख्यानं व्यवहार शेषाचा असणारा जो काही समतोल आहे हा समतोल बिघडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तिसरं कारण आपल्याला सांगता येतं विनिमय दर. प्रामुख्यानं विनिमय दरामध्ये जर वाढ झाली तर आयात स्वस्त होते आणि निर्यात मालांच्या किमती वाढत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. याचा परिणाम म्हणून आयात वाढ आणि निर्यात घट होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे व्यवहार तोलामध्ये जी काही तूट आहे ही तूट निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचं चौथं कारण आपल्याला सांगता येतं भांडवलाचे उड्डाण. प्रामुख्यानं बँक दर असेल, विनिमय दर असेल, याच्यातील बदलामुळं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये भांडवलाचं स्थलांतर होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. देशात भांडवलाची आयात मोठ्या प्रमाणामध्ये जर झाली तर कर्जावरील व्याज आणि गुंतवणुकीवरील लाभांश, कर्ज फेडीचे हप्ते इत्यादीची देणी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि व्यवहार शेषामध्ये जो काही असमतोल आहे हा असमतोल निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं पाचवं कारण आपल्याला स्पष्ट करता येतं व्यापार चक्रे. प्रामुख्यानं आपण पाहतो की भांडवलशाही देशांच्या मध्ये व्यापार चक्राची निर्मिती होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे वस्तूच्या मागणी पुरवठ्यामध्ये आणि वस्तूच्या किमतीमध्ये वारंवार बदल होत असलेले आपल्याला दिसून येतात. समजा या ठिकाणी प्रगत देशामध्ये मंदीची परिस्थिती जर निर्माण झालेली असेल तर त्या देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्या देशाची अन्य देशांना निर्यात वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उलट परिस्थितीमध्ये देशाची प्रगती, देशाला होणारी निर्यात या ठिकाणी काय होते, घटत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने जी प्रगत देश आहे त्या प्रगत देशाला होणारी जी निर्यात आहे ही निर्यात घटत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. व्यापारातील जे काही संख्यात्मक बदल आहेत त्या संख्यात्मक बदलांच्यामुळं विकसनशील देशांच्या व्यवहार शेषामध्ये तूट निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि हे एक कारण या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतरचं सहावं कारण आपल्याला सांगता येतं विकसनशील देशाची उपभोग प्रवृत्ती. प्रामुख्याने आपण पाहतो की जे विकसनशील देश आहे त्या देशांची असणारी जी श्रीमंत उपभोग प्रवृत्ती आहे ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. उत्पन्नातील वाढीबरोबर प्रामुख्याने उपभोग खर्चामध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आयात मालाची मागणी वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. देशातील वस्तूंची नागरिकांकडून अधिकाधिक उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढत असल्यामुळं निर्यात कमी होते आणि आयात अधिक होऊन व्यवहार तोलामध्ये जी काही तूट आहे ही तूट निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचं पुढचं कारण आपल्याला सांगता येतं आर्थिक विकासाचं कार्य. प्रामुख्यानं अविकसित देश आपला विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकासाचे प्रचंड कार्य हाती घेत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना आखतात. विकास कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे अवजड आणि अद्ययावत यंत्रसामग्री, प्रगत तांत्रिक ज्ञान, भांडवल या घटकांची परदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आयात करावी लागत असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यासाठी त्यांची निर्यात कमी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विकास कार्यासाठी देशातील उपलब्ध असणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो. प्रामुख्यानं त्यामुळे कच्च्या मालाची निर्यात पूर्वीपेक्षा कमी होते आणि यामुळे देशाचे देणे निर्माण होते तर येणे कमी होऊन व्यवहार शेषामध्ये जो काही असमतोल आहे तो निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा पुढचं कारण किंवा आठवं कारण आपल्याला सांगता येतं आर्थिक विषमता. आपण पाहतो की अप्रगत देशांचा आर्थिक विकास होत असताना प्रगतीचा जो काही लाभ आहे हा लाभ अल्पसंख्याकांना मिळत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आर्थिक विकासाबरोबरच विषमता पण वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. नव्याने श्रीमंत बनलेला जो काही वर्ग आहे हा वर्ग परकीय आणि चैनीच्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळे देशाला देणं निर्माण होतं
आणि देण्या घेण्याचा जो काही समतोल आहे हा समतोल बिघडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं 9वं कारण आपल्याला सांगता येतं तुटीचा अर्थ भरणा किंवा सरकारचा असणारा जो काही खर्च आहे हा खर्च. आपण पाहिलं की साधारणतः विकास योजनाच्या दृष्टिकोनातून सरकार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. प्रशासनाचा खर्च भागवण्यासाठी वाढता संरक्षण खर्च यासाठी सरकार कोणत्याही पाठबळाशिवाय चलनी नोटा छापत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यालाच या ठिकाणी आपण तुटीचा अर्थ भरणा असं म्हणत असतो. प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा खर्च असेल, प्रशासकीय खर्च असेल, यामधील प्रचंड प्रमाणातील वाढाव्याने लोकांचं असणारं पैशातील उत्पन्न वाढतं, देशातील वस्तूंच्या किमती वाढत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने निर्यात घटते आणि आयात वाढते आणि यामुळे व्यवहार शेषामध्ये जी काही तूट आहे ही तूट निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचं पुढचं कारण आपल्याला सांगता येतं अवजड आणि मोठ्या उद्योगधंद्यामध्ये केली गेलेली गुंतवणूक. प्रामुख्यानं जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांना जलद आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून मूलभूत आणि महत्त्वाच्या आणि मोठ्या उद्योगधंद्यामध्ये जी काही गुंतवणूक आहे ही गुंतवणूक वाढवावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. लोखंड पोलाद निर्मिती, यंत्रनिर्मिती, विद्युत निर्मिती, कोळसा उद्योग, बोट बांधणे किंवा रेल्वे वाहतूक यासारखे जे काही प्रकल्प आहेत ते प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून लागणारा कालावधी हा दीर्घ असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. दरम्यानच्या कालखंडामध्ये लोकांचं उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेतील भाववाढीला चालना मिळत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. देशाची निर्यात कमी होते आणि व्यवहार तोलामध्ये जी काही तूट आहे ही तूट निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की अवजड आणि मोठ्या उद्योगधंद्यातील गुंतवणुकीमुळं प्रामुख्याने व्यवहार तोलामध्ये जो काही असमतोल आहे हा असमतोल निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं पुढचं कारण आपल्याला सांगता येतं अविकसित देशांच्या मालाच्या मागणीमध्ये वाढ. प्रामुख्याने जे अविकसित देश आहेत हे अविकसित देश शेतीप्रधान असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. अशा देशांच्या मध्ये प्रामुख्याने अन्नधान्य असेल, कापूस असेल, ताग असेल, तेलबिया असतील यासारखी जी काही शेती उत्पादन आहे हे शेती उत्पादन होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यांची ते विकसित देशांना मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. पण आपण पाहतो की अलीकडं जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांनी उत्पादन तंत्रामध्ये बदल घडवून आणण्याचं धोरण स्वीकारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आधुनिक यंत्राच्या मदतीनं असे विकसित देश असंख्य नवीन पर्यायी वस्तूंची निर्मिती करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळे अविकसित देशांच्याकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंची मागणी घटत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही मागणी घटल्यामुळे सुद्धा व्यवहार तोलाचा असमतोल निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं पुढचं कारण आपल्याला सांगता येतं मोठी आणि वाढत जाणारी जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या. आपण पाहिलं की जे काही अविकसित देश आहेत या अविकसित देशांच्या लोकसंख्येचा आकार हा प्रचंड असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि ही लोकसंख्या स्फोटकरित्या वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. वाढलेल्या लोकसंख्येकडून उपभोग्य वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि प्रामुख्यानं अशा या अविकसित देशांच्या मध्ये भांडवली वस्तूचं उत्पादन कमी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यामुळं निर्यातीसाठी वस्तू उपलब्ध होत नसलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. एवढंच नव्हे तर प्रसंगी जास्त किंमत देऊन आवश्यक वस्तूंची आयात या अविकसित देशांना करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळे येण्यापेक्षा देणे अधिक होतं आणि देण्या घेण्यामध्ये असणारा जो काही समतोल आहे हा समतोल बिघडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे एक कारण आपल्याला स्पष्ट करता येतं. पुढचं कारण आपल्याला सांगता येतं प्रगत देशाची आयात बंधने. प्रामुख्यानं मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रगत देशांचा व्यापार तोल सामान्यतः अनुकूल असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपला व्यवहार तोल बिघडू नये या दृष्टिकोनातून असे प्रगत देश आयातीवरती निर्बंध लादत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळे अविकसित देशातील वस्तू अशा देशांच्याकडे निर्यात होत नसलेले आपल्याला पाहावयास मिळतात. जर असं झालं तर अविकसित देशाचा असणारा जो काही व्यवहार तोल आहे हा व्यवहार तोल असमतोलित होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं पुढचं कारण आपल्याला सांगता येतं परकीय वस्तूबद्दल आकर्षण. प्रामुख्यानं कार्यक्षम वाहतूक व्यवस्था, दळणवळणाच्या साधनामध्ये आणि सोयीमध्ये झालेली वाढ, जगातील लोक या घटकांच्यामुळे एकत्र आलेले किंवा जवळ आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्यामुळं परदेशातील लोकांचं
लोकांचा संबंध वाढत चाललेला आपल्याला पाहावयास मिळतो. परकीय लोक वापरत असलेल्या वस्तूबद्दल लोकांच्या मनामध्ये कुतूहल आणि आकर्षण निर्माण होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं मोहक, आकर्षक आणि नवीन फॅशनच्या परकीय वस्तूंची अप्रगत देशांमध्ये मागणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून या परदेशी वस्तूंची आयात वाढते, मात्र निर्यात न वाढल्यामुळं व्यवहार तोलामध्ये जो काही असमतोल आहे हा निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे कारण आपल्याला स्पष्ट करता येतं. पुढचं कारण आपल्याला सांगता येतं नावलौकिक. प्रामुख्यानं आपण पाहतो की जे काही प्रगत देश आहेत या प्रगत देशांनी आपल्या मालाच्या संदर्भामध्ये जगामध्ये नावलौकिक प्राप्त केलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ जर्मनी असेल, जपान असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, या देशातील वस्तूंच्या विषयी जागतिक बाजारातील ग्राहकांच्या मध्ये आकर्षण निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यामुळे अशा देशातील वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. नव्यानं उत्पादन स्पर्धेमध्ये उतरलेल्या देशांची निर्यात तेवढीशी वाढत नाही आणि याचा परिणाम म्हणून व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं पुढचं कारण आपल्याला सांगता येतं तौलनिक उत्पादन खर्चामध्ये बदल. प्रामुख्यानं देशातील विविध वस्तूंच्या सापेक्ष किमतीतील बदलास किंवा उत्पादन घटकांचा सापेक्ष पुरवठा खर्चातील बदल होऊन आयात निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या संख्येमध्ये आणि प्रकारामध्ये बदल होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं वाहतुकीचा वेग वाढल्याने, रस्त्याची बंदरापर्यंत सोय झाल्याने, रेफ्रिजरेशन पद्धतीनं असंख्य नाशवंत वस्तूंची परदेशामध्ये निर्यात करता येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. संशोधन, व्यापारी संघटना, नवीन साधनांचा शोध यामुळं आयात निर्यात वस्तूंच्या प्रकारामध्ये बदल घडून आलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि याचा परिणाम म्हणून व्यवहार तोलामध्ये जो काही असमतोल आहे हा असमतोल निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं पुढचं कारण आपल्याला सांगता येतं उत्पादन तंत्रातील बदल. प्रामुख्यानं आपण पाहतो की गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन तंत्रामध्ये सातत्यानं बदल घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. एखाद्या देशानं उत्पादनाची नवीन पद्धत शोधून काढली असेल तर त्यामुळे कच्च्या मालाची बचत होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. नवीन वस्तू कमी खर्चामध्ये उत्पादित होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. वस्तूच्या किमती कमी असल्यामुळं निर्यात प्रचंड प्रमाणात वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. इतर नवीन देश हे तंत्र आत्मसात करेपर्यंत नवीन शोध लावणाऱ्या देशाच्या व्यवहार तोलामध्ये जो वाढाव आहे हा निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि इतर देशांचा असणारा जो काही व्यवहार तोल आहे हा बिघडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की नवीन शोध लावणाऱ्या देशाला या नवीन उत्पादन तंत्राचा जो काही फायदा आहे हा फायदा होतो, मात्र इतर देशांना त्याचा तोटा होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि यातला शेवटचं कारण आपल्याला सांगता येतं सेवामधील बदल. प्रामुख्याने आपण पाहतो की जहाज वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, यांच्या दरामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. संरक्षणावरील खर्च अधिक करावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. नागरिकांचा परकीय प्रवास वाढलेला असेल तर संबंधित देशाचा असणारा जो काही व्यवहार तोल आहे हा बिघडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं व्यवहार तोलाच्या असमतोलाची असणारी ही जी वेगवेगळी कारणे आहेत या कारणांच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.